सगळ्याच रेप केस खऱ्या नसतात। ज्या 100 केसेस दाखल होतात त्यामधले जवळपास 50% केसेस या रेप केसच्या खोट्या असतात। रोज बातम्या आहेत, न्यूजेस आहेत, गुगल जर उघडलं तर मिळून जाईल। आजच्या काळात गुगलला जरी फेक रेप केस हे तर तुम्हाला मिळून जाईल। पॉस्को रेपच्या केसेस जेव्हा दाखल होतात अर्ध्या केसमध्येच ती फिर्यादी पीडिता अफिडेविट देते की माझ्यासोबत असं काही घडलंच नाही, जे काही झालं ते गैरसमजुतीने झाले, अशी अफिडेविट बऱ्याच महिला देतात। त्यामुळे काय होतं, अशा महिलांमुळे खऱ्या ज्या माझ्या माऊली बहिणी ताई आहेत ह्या लोकांवर अन्याय होतो। एका महिलेने एका सो अँड सो डॅश डॅश व्यक्तीवर रेपची केस टाकली। दोघांची पूर्वी खूप छान मैत्री होती, दोघं एकत्र राहायचे, परंतु जेव्हा हिला नको वाटलं तो व्यक्ती, तिला टाळायचा आहे आणि हा तिच्या प्रेमात पडला होता, मग तिने काय केलं की त्याच्यावर केस टाकली रेपची। मग ते प्रकरण काही दिवस चाललं। तिने अक्षरशः त्याला सांगितलं की तू मला सो अँड सो अमाऊंट दे तर मी केस मागे घेते। मग तोही म्हणला आपल्याला झंझट पडायचं नाही। त्याने त्या महिलेला सो अँड सो रक्कम दिली, ती मोकळी झाली, तिने छानपैकी हॉटेल टाकलं। आज हा कुठेही मिळेल ते काम करतो आणि आयुष्य जगतो।